तर मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय आणि शिवाय गटस्थापनेला उशीर का होतोय असाही सवाल उपस्थित केला जातोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। मेलो तरी 72 पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही। मुंबईमध्ये थोडक्यात निसटता पराभव। मात्र शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या 2 व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल। गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही। मेलो तरी 72 पण त्या 2 व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे। महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना अपयश। नैराश्यात उद्धव ठाकरे बोलत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। त्यांना वाटलं की यावेळेस त्यांना मुंबईमध्ये यश मिळेल। अपयश आल्यामुळं, फ्रस्ट्रेशन झाल्यामुळं असे शब्द तोंडातून निघाले। महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये जे सुरू आहे त्याची शिसारी आली। राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली असली तरी ती स्वार्थासाठी नसेल। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य। आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसते समोर, की जसे ते पूर्वी 200 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत। आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं। शिसारी आली, शिसारी। जेव्हा सत्तेसाठी तुमचे बंधू उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी 2019 मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हाच राजकारणाला खऱ्या अर्थानं शिसारी लागली। भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांची राज ठाकरेंना त्यांना प्रत्युत्तर। तर मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा हा निर्णय। तर नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। मुंबईमध्ये स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार, तर ठाकरेंची शिवसेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 असे 13 सदस्य, तर एकूण सदस्य संख्या ही 23। मुंब्राच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विधानानंतर आगरी कोळी समाज आक्रमक। रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा। वारंवार हिरवी वक्तव्य न थांबल्यास सहर शेखना फिरू देणार नाही। भारताचं अन्न खाऊन पाकिस्तानचे गुणगान सहन करणार नसल्याची ही भूमिका। पुण्यामध्ये महापौर पदाची निवडणूक ही 6 फेब्रुवारीला होणार, तर सर्वसाधारण सभा 6 तारखेला होणार। महापालिका आयुक्तांची माहिती। कल्याण डोंबिवलीतील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार। सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासणी मागणी। तर बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लावणार। संजय राऊतांची माहिती। मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्त्यांच्या आम्ही पोस्टर लावणार ना। यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू, मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम। तर खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवल्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला। धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप। चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्लीच्या दरबारी। तर काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चिन्नीथल्ला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांशी अर्धा तास बैठक। वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली आहे। चंद्रपुरात नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती। वडेट्टीवार यांचा आरोप। तर धानोरकरांना त्यांचा महापौर पाहिजे, तर त्या संख्याबळ सुद्धा जुळवतील। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पदही देण्याची ऑफर दिली आहे, त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे। किती त्याला बळी पडतात, बळी पडणार नाही, हे आज त्यावर बोलणं होणार नाही। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास निश्चित। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावर निवडणूक लढवणार अशी माहिती। तर अजित पवारांना सत्तेतनं बाहेर पडावं लागेल, संजय राऊतांचा दावा। माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची जी युती आहे, एकत्रीकरण, हे जवळजवळ झाल्यासारखं दिसत आहे ना। कारण ते एकाच चिन्हावर निवडणुका लढत आहेत। आता घड्याळावर सगळे लढणार आहेत अशी माझी माहिती आहे, मला माहिती आहे। चांगल्या गोष्टींसाठी पवार कुटुंब एकत्र आल्यानं समाजाला फायदा होईल। राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया।
तर राजेंद्र पवार हे रोहित पवारांचे वडील. कधी काळी भाजपला छोटं स्थान होतं, राजकारणात बदलत असतं आणि त्यासाठी संयम महत्वाचा, अशी प्रतिक्रिया. चांगल्या गोष्टीसाठी एकत्र यायला पाहिजे आणि जर एकत्र आले तर त्याचा नक्कीच आपल्या समाजाला, शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना फायदा होईल असं मला वाटतं. नाशिकचा महापौर प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार, सूत्रांची माहिती. तर स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेणार. तर महापौरापदासाठी नेत्यांची या ठिकाणी लॉबिंग सुरू. नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती. प्रभाग क्रमांक 30 मधील संजय महाकाळकर यांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता. किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी. तर महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का, नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल. महापालिकेतील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. महापौर निवडीच्या तारखेत गोंधळ. पुणे महानगरपालिकेनं 15 दिवसांचा अवधी मागितला. तर नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का. 30 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात. काटी लाखेवाडी गटामध्ये हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणेंसमोर भाजपचं आव्हान. मतमोजणी केंद्रामधील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल. तर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा. रुपाली पाटलांसह समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुंडगिरी, दादागिरी, दहशतगिरी खपवून घेतली जाणार नाही, ठेचून काढू. आमदार अभिमन्यू पवारांचा विरोधकांना दम. राज्यातील मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवर जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 कालावधीमध्ये प्रशासक नेमणुकीला मान्यता. तर ग्रामविकास विभागाकडून हे आदेश जारी. प्रशासकांमार्फतच आता कारभार चालवला जाणार. अमित शहा उद्या गुरु तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थिती लावणार. तर नांदेडमध्ये हिंद दी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यानं थरूर नाराज असल्याचीही माहिती. माझ्या प्रभागात प्रशांत जगतापांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. गरज नसताना उमेदवार दिले. वसंत मोरेंचा प्रशांत जगताप यांच्यावर आरोप. 5 उमेदवार तुम्ही एक्स्ट्रा माझ्याच भागामध्ये का टाकताय? म्हणजे हे सगळं प्री प्लॅन. याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा सहभागी आहे. म्हणजे काय प्री प्लॅन म्हणजे नक्की काय केलं? भाजपसोबत हात पाडण्यासाठी यांनी 100% यांची भाजपसोबत हातमिळवणी आहे, हा माझा आरोप आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवल 100%. मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता अंजली दमानी यांचा संताप. कलिना लायब्ररी प्रकरणामध्ये भुजबळ अजूनही दोषी. दमानी आता कोर्टात जाणार.